आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी। 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध। 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाइन। एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज। अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध। आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी। संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66। नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय। 13 मे 2026 रोजी जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे जयसिंगपूरमधील बुलढाणा अर्बन प्रायव्हेट लिमिटेड या बँकेनं बनावट सोने तारण ठेवून कर्ज काढल्याप्रकरणी मनोज दशरथ निकम गराडे तसंच सूरज दत्तात्रय माने यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 336, 338, 339, 350 आणि 336 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। संबंधित गुन्ह्यामध्ये मनोज दशरथ निकम यांची पोलीस कस्टडीमध्ये कसून तपासणी केली असता संबंधित तपासातून गौसपाक अब्दुल रजाक जमादार उर्फ मुन्ना राहणार कोरोची यांचं नाव निष्पन्न झालं। संबंधित गौसपाक अब्दुल रजाक जमादार उर्फ मुन्ना यांनी तात्काळ ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांच्याकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला। त्यानंतर ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांनी संबंधित अटकपूर्व जामीन अर्ज मेहरबान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जयसिंगपूर यांच्याकडे दाखल केला आणि संबंधित आरोपी गौसपाक अब्दुल रजाक जमादार उर्फ मुन्ना यांना जामीन अर्ज मंजूर करून घेतला। संबंधित जामीन हे नाव निष्पन्न झाल्यापासून अवघ्या 1 आठवड्यात ॲडव्होकेट संतोष राजेंद्र माने यांनी करून दिला। दिनांक 13 मे 2026 रोजी जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे आरोपी नामे मनोज दशरथ निकम या राहणार इचलकरंजी याच्या विरुद्ध बनावट सोने तारण प्रकरणी एका बँकेने गुन्हा दाखल केला होता। संबंधित गुन्ह्यामध्ये संबंधित आरोपीला मनोज दशरथ निकम याची 4 दिवस पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती। संबंधित आरोपीची तपासणी करत असताना संबंधित तपासी अधिकारी यांना संबंधित आरोपीने 4,71,000 रुपये हे गौसपाक अब्दुल रजाक जमादार उर्फ मुन्नाबाई राहणार कोरोची या संशयित आरोपीचे नाव पुढे आले। संबंधित आरोपीचा तपास सुरू झाल्यानंतर संबंधित यातील संशयित आरोपी मुन्ना जमादार यांनी आमच्याकडे अटकपूर्व जामीन ठेवण्याकामी विनंती केली। संबंधित संशयित आरोपी मुन्ना जमादार यांच्या वतीने मे जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंगपूर यांच्याकडे आम्ही जामीन अर्ज दाखल केला। संबंधित जामीन अर्जची सुनावणी दरम्यान संबंधित न्यायाधीशांना आम्ही संबंधित आरोपी मुन्ना जमादार व मनोज दशरथ निकम यांच्यामध्ये झालेले जे काही ट्रान्झॅक्शन्स आहे हे हात उसने दिलेले पैशांच्या संबंधित होते। त्यामुळे आरोपी मनोज दशरथ निकम यांनी जे पैसे उधार मुन्ना जमादार यांच्याकडून घेतले होते ते पैसे त्यांना परत केलेले आहेत। याच्या व्यतिरिक्त मुन्ना जमादार या संशयित आरोपीचा बुलढाणा अर्बन बँकेने जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आणि संबंधित युक्तिवादाला ग्राह्य धरून माननीय न्यायाधीश यांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरला। त्यावेळेला सरकारी पक्षातर्फे संबंधित मुन्ना जमादार यांच्या पाठीमागील गुन्ह्यांच्या बाबतीत तिथे ब्यौरा देण्यात आला। संबंधित मुन्ना जमादार यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे येथे 307 तसेच सांगोला येथे खंडणी आणि बनावट सोने प्रकरणी वेगवेगळ्या केसेस दाखल आहेत। याचा ब्यौरा दिल्यानंतर संबंधित न्यायाधीशांना आम्ही 307 राजारामपुरीमध्ये ऑलरेडी मेहरबान मुंबई उच्च न्यायालय यांनी त्यांचा गुन्ह्यातील सहभागच दूर करून त्यांना पूर्वी जामीन दिलेला होता। या संबंधित सगळ्या गुन्ह्यांचा जामीन यापूर्वी आम्ही चालवलेल्या पूर्ण ऑर्डरी मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश जयसिंगपूर यांना दिले असल्या कारणाने संबंधित न्यायाधीशांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरत संशयित आरोपी मुन्ना जमादार यांचा जामीन अर्ज तात्काळ मंजूर केला।